तुकाराम महाराज म्हणतात की देवाची पूजा करायची असेल तर ती अंतकरणापासून करावी, भक्तिभावाने करावी. करावी ते पूजा मनीचे उत्तम, लौकिकाचे काम काय असे. कळावे तयासी कळे अंतरीचे, कारण ते साचे साच अंगी. अतिशय अंती लाभ किंवा घात, फळ देते चित्त बीजा ऐसे. तुका मनी जेणे राहे समाधान, ऐसे ते भजन पार पावी. तर देवपूजा जर करायची असेल तर ती मनोभावे करावी. तेथे उगाचच पूजेचे साहित्य वगैरे मांडून देखावा करण्यामध्ये काय अर्थ आहे, काय उपयोग आहे. आपल्या अंतकरणातील खरी पूजा ज्याला कळायला पाहिजे असे आपल्याला वाटते, त्या देवाला आपल्या अंतकरणातील खरा भक्तिभावसुद्धा समजतो. कारण भक्ताच्या अंतकरणातील सत्यभाव देव ओळखतो आणि तेच त्याला आवडते. काहीतरी उगाचाच आचरटपणाने कर्म केले तर त्याच्यापासून एकतर लाभ होतो किंवा घात होतो. जसे बीज असेल तसे फळ मिळते. त्याप्रमाणे ज्या व्यक्तीच्या चित्तामध्ये जसे असेल तसाच त्याला लाभ होतो. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की ज्या भजनाने आपल्या अंतकरणामध्ये समाधान वाटते असे भजन आपल्याला भवसागरामधून पार पाडणारे असते. आणि म्हणून ईश्वराची भक्ती जर आपल्याला करायची आहे तर देखावा न करता ती मनातनं मनोभावी पूजा करावी असं तुकाराम महाराज म्हणतात. रामकृष्ण.